गुन्हा करणं जेवढं सोपं असतं ना मित्रा, तू संकटात असल्यानंतर जेव्हा तुझ्या आईच्या डोळ्यातून पाणी येतं ना भावा, ती पाणी थांबवण्यासाठी तू 10 कोटी जरी दिले ना तरी ती पाणी कधी थांबणार नाही. त्यामुळे मित्रा, गुन्हा करताना कधी बी विचार करून करायचा, कारण आपल्या घरच्यांना त्रास किती होऊ शकतो. आणि जेवढा गुन्हा करणाऱ्याच्या घरच्यांना जेवढा त्रास असतो, तर विचार करायची गोष्ट आहे त्या संतोषभाई देशमुख यांच्या घरी त्यांच्या लेकरा बाळांना किती त्रास चालू असेल. दुसरा काही बी गुन्हा कर रे मित्रा, आणि एखाद्याचा जीव घेऊन पैसे कमविण्याचा हा मार्ग कधीच नाहीये. कारण एकतर तू तुझ्या घरच्यांना बी संकटात टाकत आहेस आणि पुढच्या व्यक्तीला बी संकटात टाकत आहेस. पैसे घेऊन जर ही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल, तर तुझ्या आईच्या डोळ्यातलं पाणी पैसे देऊन बी थांबवता येतं का? एकदा जाऊन बघ. आता तुझं असं म्हणणं असेल मित्रा की तू जातीवाद करत आहेस म्हणून, याच्यामध्ये जातीवादीचा कसलाच संबंध नाही मित्रा. कारण इथं प्रत्येक समाजाचा माझा बी मित्र आहे, आणि समाजामधला एक माणूस चुकला म्हणजे अख्खा समाज चुकीचा नसतं हे मला बी कळते. आणि जो माणूस चुकला आहे मित्रा, त्याला शिक्षा ही दिलीच पाहिजे हे सगळ्यांनाच कळते. त्यांना शिक्षा झाली पाहिजे, शिक्षा झाली. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.